इकडे बघा, आता आपण भावनिक क्षणाचा उल्लेख केला, आता तुम्ही बघू शकता की धार लागली त्या डोळ्याला, खरंच रडायला लागले. आसुरीच्या मैदानावर मयूर आपल्या समोरच्या त्याने गाडी आणली ती शेगाच करते 2 मालकांचाच घ्यायचा. निखिल शेट कोर्ड आणि प्रिव्हेंट शेट दसवडकर. त्या गटात आपली गाडी बसेल का हे पण ऐकलंय मी लोकांकडून की बाबा तो पण पप्पांना म्हणला की माझ्या बर्थडेला देवाच्या फोटोचाच केक आणायचा तरच मी केक कापणार. अडचण आजपर्यंत तर कधीच नाही, कारण आपला बैल पळतच होता. आपल्याकडे पैसे नव्हते पण आपला बैल पळत होता. तर त्याने उजवा पायच फक्त असा टेकावला, केकवर सुद्धा दाबला नाही. नमस्कार मित्रांनो, STC लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आज आपण आपल्या खंडा तालुक्यामधलं बोरखंडा तालुका आणि त्यामधलं आपण आज देवा पिस्टन ग्रुप गुठाळे यांच्याकडे आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिलं, आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्राने अगदी वेळ लावले ना, असेच आपल्याकडे असंख्य तरुण आहेत आणि आपल्या खऱ्या अर्थाने खंडा तालुका बोर तालुका ज्याने बैलगाडा क्षेत्रामध्ये गाजवलेला आहे अशा आपण या देवाकडे आलेलो आहोत. दादा, सर्वप्रथम तुमची खरेदी आहे का आपल्या घरच्या गायचं? घरच्या गायचं आहे. हा, म्हणजे साधारण तुमची घरची गाय आणि त्या गायचा हा बैल वासरू नाही का? कसा आहार असू द्या? आहार आपला जो खाद्य मका बरडा, गहू भुसा, सोयाबीन, उडीद डाळ तेच चालू असतं त्याला. आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं नाही का, तुम्ही कसं काय क्षेत्राकडे आला, बैलगाडा क्षेत्र तुम्हाला कसं काय आवडायला लागलं? नाही आपल्या जुनी बैलांच्या ओळखींमुळे. जुनी बैल आपल्या भागात जी पळत होती ना, विंगचा राजा म्हणा, राजवाडीचा चिमण्या, त्या बैलांमुळे आपलं आवड निर्माण होऊन आपल्या घरी जलमला आणि घरी जलमला की आपली ट्रेनिंग चालू घरच्या घरी आपल्या आवताच्या बैलांवर. त्यामुळे क्षेत्रात आपलं आलं, नाव केलं, त्यामुळे आता ओळखच झाली. तुम्ही फक्त बैलगाडा क्षेत्राकडे म्हणजे बैल म्हणून फक्त पळावलाय का फक्त आवताला पण आणताय तुम्ही? आवताला बी असतो आपला तो ट्रेनिंग, आपला आवतावर घरच्या बैलावर ट्रेनिंगला. तुम्ही आता उल्लेख केला की नाही का, विंगचा राजा असेल किंवा गुट आपल्या बाजूच्या गावचा राजवाडीचा चिमण्या नाही का, राजवाडीच्या चिमण्याचा जर मित्रांनो उल्लेख केला तर त्या काळामध्ये बंदीच्या काळाच्या अगोदर त्या बैलाने अक्षरशः मुंबई परिसर गाजवला होता. बिनजोडमध्ये बेताज बादशाह होता तो. आणि तुम्ही पाहिला असेल सुनील मोरे सरांचा जो बैल आहे सुलतान, त्या बैला बरोबर पण तो पाहायला आणि खूप रेकॉर्ड त्याची पण आपण मुलाखत लवकरात लवकर घेणार आहोत. नाही का, असं म्हणलं तर नाही का, आपले चांगले चांगले बैल बघून यांनाही प्रेम आलं या क्षेत्राकडे. त्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये आल्यानंतर बा असं बैलगाडा क्षेत्र आता खायची गोष्ट राहिली नाही, तिथं नाही का खर्च खूप आहे. कसं नियोजन असतं बैलाचं? आपल्या नियोजन काय आपल्या दोघात एकात नियोजन असतं. 4 पैसे इकडून तिकडून गोळा करायचे आणि आपले बैल पळवायचा. बरोबर, म्हणजे आता कामधंदा करून सगळं करून शाळा शिक्षण करून सगळ्यांचं. हा, तर सुरुवातीची पहिली लढत कुठली होती? पहिली लढत म्हणजे 2-3 मैदान पडलो पण काय गट गावत नव्हता आदतला. आणि आपलं विंगच्या इथं खाली विंग मध्ये एक ओपनचं मैदान भरलं, त्यात आपलं न्यावा म्हणून टाइमपास म्हणून आपला नेला आणि तिथंच पहिल्या लढतीत गटपास केला. आदत असून ओपनच्या मैदानात गटपास केला. कुठं केलं ते? विंगच्या मैदानात. ओके. तो पेरा बाजूला सोबत कोण होतं? तो सर्जा होता, वाणीवाडीचा सर्जा, वातारा वयस्कर बैल होता. हा, आणि त्याच्यावर गटपास झाला. त्यानंतर मग तुम्हाला पण रस आला? रस आला. पहिले 4-5 मैदान केली पण ते फ्लॉप झालं. आपलं असं हाऊस म्हणून आपल्या विंगच्या मैदानात नेला, जवळचं मैदान झालं पण तिथं मस्त मैदान झालं ते. आणि त्यानंतर देवाने नाही का जरा तुमचं नाव पण केलं पुढे नाव. आता तुम्ही असं उल्लेख केला नाही का की बाबा त्या बैलांचं प्रेम होतं, म्हणजे त्या बैला आवडायचे, आपल्याला कुठेतरी मालूक व्हावं असं वाटलं तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्ही बैल घेतला नाही का, बैल आपल्या घरच्या पळावला. आणि त्यानंतर तुमची ऑफिशियल नाही का अशी तुम्ही बऱ्याच ठिकाणी जिंकलाय. म्हणजे आता तुम्ही दांगवडीचं मैदान मारलेले, त्यानंतर आपलं शिवापूर हवेली तालुक्यातलं शिवापूर तिथं मैदान मारलेले, आणि बऱ्याच ठिकाणी देवाची जर मित्रांनो उल्लेख केला, बकासूरनी तर सगळ्यांना वेडच लावलेले. आता म्हणजे लहान पोरांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत, म्हाताऱ्या माणसांपर्यंत बकासूर वरती प्रेम तुम्हाला पाहायला भेटतं. आणि बकासूरच्या निहाद बैलाची पण एक लढत झाली होती, तिथे बकासूरचा नंबर आला पण अगदी काटोकाट ते झाली होती लढत. त्या लढतीबद्दल काय सांगाल? ते हिंगे वाटर म्हणजे ते एक चुरशीच मैदान झालं होतं. एक दोन आत दुष्यात पळत होता, तेव्हा दुष्यात आपला एक इथला बन्नी पळतो, ते एक फायनल होते ना, आपली एक गाडी फायनल, आणि पलीकडे कडाला बाकासूर होता. आपल्या 3 बैलातच लढत झाली. सातत्याने तुम्ही जर पाहिलं आहारामध्ये काय असतं आपल्या बैलाच्या? आहारामध्ये बैल मिक्स असतं, मका बारडा आणि उडीद डाळ. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय असं कुठलं मैदान होतं का आता, म्हणजे प्रत्येक तुम्ही उल्लेख केला चिमण्याचं त्याचं बघून, आता महाराष्ट्रामध्ये तुमचा आवडता बैल कुठला आहे? मोठा सोन्या. मोठा सोन्या.
आणि मग मला वाटते आता मोठ्या सोन्याचा उल्लेख तुम्ही केला, एका मैदानामध्ये मला वाटते 2 नंबरचा सोन्या हा आणि त्याच्या न्याची पण लढत काहीतरी झाली होती. फायनलला लढत झाली होती गेल्या वर्षी केंद्राच्या मैदानात. काय झालं होतं घासाघाशी झाली फायनलला. बघा कसं असतं, श्रीमंत माणसं पैसे म्हणले की नाही का पैशाला पैसा लागत येतो आणि त्यानंतर आपण चांगले पेरे करू शकतो. परंतु तुम्हाला पेरायला अडचण आली का हो कधी? पहिल्याला अडचण आजपर्यंत तर कधीच नाही, कारण आपला बैल पळतच होता. आपल्याकडे पैसे नव्हते पण आपला बैल पळत होता. बरोबर. त्यामुळे पुढचा माणूस आपल्याला पैसे नव्हता मागत पण म्हणत होता या पळू आपण. तसेच म्हणून आपण गुलाल केलेले आहेत. जी लोक आता 10-15 हजार वायदी देतात गटाला मार खातात, पण आपण न रुपये देता आपण आपल्या गाडी खर्चाने पुढचा स्वतःच्या गाडी खर्चाने येऊन बी गुलाल केलेत आपल्या बैलाने. तुम्ही पण आता उल्लेख केला सुरुवातीच आपण असं झालं की तुम्ही म्हणलं की त्या जुन्या बैलांना चिमण्याचं यांचं आवड त्यांनी निर्माण केली तुमच्यावरती. पण दादा असं कधी वाटलं होतं का की आपण पण बैलगाडा मालक होऊ म्हणून? आणि आपलं बैल असं नाही घरच्या वासरू असं पळल म्हणून? नाही अपेक्षाच नव्हती कधी. हा आणि त्यात काय झालं, ह्यो जालमला तेव्हा नेमकी बंदी उठली, हा बरोबर. निकाल लागला होता. त्यामुळे पोरांचं आपलं लक्ष होता, बारीक बच्चे आपलं दूध पाजायचो पळवायचो इथं रस्त्याला. हा हा ते आवड निर्माण म्हणून आपल्या घरच्या बैलावर आपला केली सुरुवात चालवायला. पोरांचं आता नियोजन कसं असतं आपल्या देवाचं? नियोजन आमच्या दोघा तिघातच असतं. आणि तुम्ही जर पाहिलं तर त्यानंतर मला वाटतं तुम्ही दांगवडीचं मैदान पण तिथं खूप चांगली तिथं लढत झाली होती. दांगवडीच्या मैदानाबद्दल काय सांगताल दादा? तांगवडीच्या मैदानात म्हणजे कसं झालं, ह्याचा विषय मोठा बैल होता ह्याच्यावर. म्हणजे ह्याच्यावर कधी आपण गाडी बांधलीच नाही बैलावर, कायम ह्याच्यावर गाडी बांधून असती. तरी बी आपण लढत दिली होती त्या कडच्या बैलाला बी. तो पुढं तोंड काढूनच पळत होता न गाडी बांधता. तुम्ही जर एकंदरीत आता पाहिलं महाराष्ट्रामध्ये आता पावसाळा चालू झालाय नाही का, तुम्हाला असं मोठे पेर आलेत का हो दादा, असं फोन स्वतःहून की आम्हाला द्यावा द्या म्हणून? फोन आलेत. तुमच्या असं तुम्ही ना का एखादं कुठलं मैदान आहे का दादा की तिथं तुमचा देवा हरलाय पण तिथं ना का वास बाबा समोरच्या बैलाचं तुम्ही काम पाडलंय नाही का, समोरच्या नंदीचा अशी चांगली चुरत झाली? गेल्या वर्षी झालं बघा भारत केसरीला. हा तिथं काय झालं होतं की आपण बन्या घातला होता वडकेवाल्यांचा पहिल्यांदाच. म्हणजे आमच्या भागात आदत एवढे पळत होते पण 10,000 गट प्रवेश फीज होती तिथं. भागातला कुठलाच आदत तिथं गेला नव्हता. आपल्या ह्या बच्च्याने लढत दिली होती तिथं. जावळकरांचा बैल होता, घासाघाशी झाली तोंडावर आपल्या थोडक्यात. 50 फुटात मार खाला आपल्या बैलाने. आदत असून कैची करून गाडी बांधली होती. हा ना, एवढी जोरात लढत झाली होती. आणि त्यानंतर तुम्ही बघा आता गावाचं प्रेम भेटे कालच तुम्ही नाही का तुम्ही मिरवणूक काढली काल होती. मिरवणूक झाली. हा अख्ख्या गावाचं प्रेम भेटते नाही का, बरेच चाहते वगैरे झाले, कसं वाटतं आता? आता काय जाईल तिकडे सगळे शेटच म्हणते. हा ना, ओळख झाली. दादा नाही का आता तुम्ही बोलला की घरच्या गाईचंच वासरू आहे नाही का, आणि त्यानंतर तुम्ही दादा असं घडवलेले बघा. आता तुम्ही विकत बैल आता काय होते बाजारामध्ये, आपण विकत बैल आणून जे आहेत नंबर मारणारे ती बैल विकत घेऊन पळवणं सोपं आहे, परंतु घरच्या वासराला घडवणे अवघड आहे नाही का. कसं घडवलं तुम्ही याला नक्की? कसं होतं, ह्याला गडावताना आवड झाली पहिल्यांदा मुलांना की मग पहिल्यांदा एक टांगा घेतला होता विकत. इथं आमच्या इथे एक मित्राचा होता टांगा, तो टांगा विकत घेतला. दररोज त्याला सकाळची पोरं जायची चालवत डोंगरात न्यायची, परत खाली चालवत आणायची. रुटीन तेवढंच चालू होतं. उन्हाळ्यात त्यावेळेस काय एवढं म्हणजे तयार नव्हता पळायचे, कसं तेवढं ताकद वगैरे नव्हती एवढी, म्हणजे काही शिकवत नव्हती ना, काय शिकवायला बैल भेटत नव्हती काय नव्हती त्यावेळेस एवढं. मग तिकडे आम्ही वरती रानात फाटी पाडली, तिथं अजून तशीच फाटी असेल ती. मग तिथं जायचं, तिथं घरचे दोन्ही बैल टांग्याला झोपून न्यायची आणि ह्याला चालवत न्यायचा माल मी. तिथं जायचं, तिथं मग फेरं काढायचं त्याला. मग एकदा डाव्या खांदी आणायचा, एकदा उजव्या खांदी आणायचा, अजून त्याला फेरं रुटीन चालू केलं. त्यामुळे तो आतापर्यंत जेवढ्या मैदान पळलाय 50-60 मैदान पळला असेल, पण अजून कुठल्या मनाशी ओरड नाही की तो असं बाहेर गेलाय म्हणून फाटी सोडून. कडेचा बैल फाटी सोडून जाईल, पण हा आतापर्यंत एकदा असं फाटी सोडून स्वतःहून बाहेर गेला नाही कधी गेला एखाद्याने बिस्कावलं हुसकावलं तरच, नाही तर असं कधी त्याने अजून फाटी सोडली नाही कधी आतापर्यंत. म्हणजे घरच्या बैलांवर शिकवल्यामुळे तो फायदा झाला. पळवत नाही इथने ह्या डांबरेने सरळ चालवत नाही, कडेने पोरं चालायची दोन्ही बाजूनी आणि वर गेलं की मग तो हाणायचा, पोरं कुणी आपली गाडी हाणायची, पण सरळ आवताच्या बैलावर हाण्यामुळे सरळ एकदम सरळ पळायचं, असं कुठं बाहेर नाही काय नाही. अजूनही कधी बाहेर तास सोडून पळायला नाही, एकदा पण पळला नाही तास सोडून. ते खूप महत्वाचं आहे. व्यायाम कसा काय असतो आपल्या बैलाचा? व्यायाम काय नाही, आता मैदान चालू असतात त्यामुळे मैदानाचा 8 दिवसात नाही, जर नसतं मैदानात तर वरती मग आपलं न्यायचं चालवत 4 किलोमीटर डोंगरात वरती न्यायचा, पण डोंगरात असं सरळ चढाने चालवायचा. बरोबर. 4 आणि आताच आपण बोललो नाही का, आतापर्यंत कधीच त्यांनी तास बी सोडले नाही का, म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. कसं होतं माहितीये का, तास सोडलं तर सरळ करायला बैल भेटत नाही. तास सोडलं तर मग तुमचा लय बैल शहाणा पळतो, मग ते म्हणायचे आम्हाला दे एवढं 2,000 दे 3,000 असे लय म्हणतात. आता आमचे मित्र आहेत शिंदवाडीचे,
ओमराज सोनवणे, त्यांच्याकडे बैल राहुल्या म्हणून. म्हणजे ते बाहेरच्यांना शेवटी कसं असतं, बैल घरी सांभाळायचं म्हणलं फुकट सांभाळायला येत नाही कोणाला. बरोबर. तर ते आपल्यासाठी म्हणजे ते कधीही बैल देतात. म्हणजे आपण आता समजा आपल्याला वाटलं तर आपल्या बैलाने फाटी सोडली, आपल्याला सोडत नाही, पण दुसऱ्या बैलामुळे त्याने फाटी सोडली तर त्यांना फोन करायचा, आम्ही येतोय बैल आणा भरून, आपल्याला बैल हे करतात. त्यांच्या बैलावर पडलं की आपला बैल, म्हणजे दुसऱ्या बैलाची चुकी झालेली आपल्याला त्रास होतो. दुसऱ्या बैलामुळे आपला बैल बाहेर गेला मग आपण त्यांना फोन करायचा, मग ते आपल्याला एका शब्दावर बैल देतात. आणि कधीही फोन करा, उद्या बैल आपल्याला पाहिजे, बैल देतात. काल मिरवणुकीत होता, आम्ही त्यांचा बैल आणला होता, हा ना. मग काल त्यांनी शिकवलं म्हणून. बरोबर. म्हणजे ज्यांनी घडवलं शेवटी गुरु येतो, गुरु आणि त्याचा आपण सन्मान करणं गरजेचं आहे. कारण काय होतं, चांगल्या परिस्थितीवर आल्यानंतर बघा कसं असतं, आपण ज्यावेळी आपला बैल पळत नाही त्यावेळी आपल्याला कोण सोबत असं चांगले बैल देत नाहीत, नाही का. आणि त्यानंतर काय होतं, आपला बैल चांगला पाहायला लागला, बरेच जण ज्यांनी घडवले त्यांना विसरून जातात. परंतु तुमची चांगली गोष्ट आहे ना का, त्या बैला पण तुम्ही माझ्या आठवणीत ठेवलेला आहे. आठवणीत नाही म्हणजे त्यांचं माहिती काय, सकाळ संध्याकाळ पहिला फोन मी त्यांचा असा फोन असतो, आज मैदान आहे का, कुठं आपल्याला जायचंय काय. सुट्टीला कसा आहे बैल आपला? सुट्टीला एकदम शांत आहे, फक्त कडेच्या गाड्यांमुळे जरा गोंधळ होतो. हा ना. आपल्या बैलाला एकदा वळून उभा केला की राहतो, पण ते काय होतं, बाकी सुट्टी मेकर गाडी बैल पुढे चालवतात, हे करतात. मग ते आपल्या सुट्टी मेकरनी बैल वाईज पुढे घेतला की मग तोवर मग ती काय होतं, झेंडा उभा राहिला पुढे घेतला की मग तयारीत असतो, पण ती झेंडा खाली घेतला की मग ते असं जरा पुढे येणार, परत माग आणणार. एकदम सुट्टीला शांत, फक्त झेंडा टायमिंगला पडा पाहिजे, झेंडा टायमिंगला पडला तर निघूनच येणार. मला घ्यायची लढत आठवते, मला वाटतं शिवापूरच्या मैदानामध्ये अगदी खूप पाठी होता, नाही का. नाही का, मला वाटते 2 टांग्यांनी पाठी असं बैल. शिवापूरच्या मैदानात काय झालं, आता सचिन ड्रायव्हरचा बैल पारशा आणि देवा, तर तिथं काय झालं की सचिन ड्रायव्हरचं सुट्टी मेकर तो जरा म्हणजे हे झालं, दुसरा सुट्टी मेकर होता, आणि आम्हाला साहिल बांधल असतो, म्हणजे आमचा साहिल बांधल येतला खडकीतला, बंटी कदम, किरण ड्रायव्हर, हे अण्णा, म्हणजे पोर आपले सोडा असतात. साहिलने बैल धरला होता आणि ते पारशा सुट्टी मेकर तुम्ही हे झाला धरवायचं, म्हणजे त्याचं जरा चुकी झाली म्हणून आम्ही दुसरा आमचा बंटी कदमला बोलवलं सोडायला. असा बंटी कदम वळून आला, असं बैल धरणार तेवढा झेंडा पडला, सगळ्या गाड्या 2-3 टांग्याने पुढे गेल्या. बरोबर. 2-3 टांग्याने गाड्या पुढे गेल्या, तेव्हा कळलं की गाडी सुटते. तेव्हा देवानी ह्याला ओढून नेलतं म्हणजे 3 टांग्याने गाड्या सगळ्या पुढे, 3-4 टांग्याने गाड्या पुढे होत्या. मग जसं निकाल दिसला तसं मग याने याचा कार्यक्रम दाखवला तिथं. हे खूप महत्वाचं नाही का, सुट्टी चांगली झाली नव्हती, सुरुवात चांगली झाली नाही, पण एंड याने खूप चांगला गेला. तिथं सामना निकाल दिला आम्हाला पंचांनी, पण 3 टांग्याने गाडी लेट सुटून बरोबर एवढे गाडी सुट्टी जर चांगली झाली असती सुट्टी जर चांगली झाली असती तर 3 टांग्याने पुढे निकाल घेतला असता आणि फायनल 1 नंबरच केला असता. नाही खरं तेवढं ते तर आहेच. आणि तुम्ही आता पाहताय ना का, आता तुम्ही सांगितलं सुट्टी मेकरांचं, सुट्टी मेकर खूप मॅटर करतात. काय म्हणतो म्हणजे ना, आता तुम्ही जर पाहिलं असेल सुट्टी मेकर बद्दल बोलला, ड्रायव्हर कोण आपल्या गाडीवरती बसतो? आपल्या गाडीवर सगळ्यांना आपलं असतं. कसं असतं, काय काय म्हणतात आमचा ड्रायव्हर आहे, मग आपण सांगा तुमचा असेल तर तुमचा बसवा, नसेल तर आम्ही आमचा बसवतो. आमच्याकडे ड्रायव्हर सगळे बसतात. किरण ड्रायव्हर असतो, बाबू ड्रायव्हर असतो, कार्तिक ड्रायव्हर असतो, रामसवाडीचा सोने असतो, रोहित असतो केतकावळ्याचा. ड्रायव्हरचं म्हणजे काय नाही आपलं. आता तुम्ही बोलला नाही का, स्पीडला कसं आहे ना की मध्यम स्पीड कधी पकडतो जास्त? स्पीड कसं आहे माहितीये का, आता कडचा बैल आपण जो पहिऱ्यात घातलाय तो आधी सांगतो, माझ्या बैलाला खाली तळे, त्याच्या बैलाला जर खाली तळे, त्याच्या बैलाने जर याला व्हायचं असं वडल्यागत झालं की मग त्या कडच्या बैलाचा पळणा करत त्याला डायरेक्ट पुढे वडत आणणार. कडच्या बैलाने फक्त साथ दिली पाहिजे याला. खालनी जर कडच्या बैलाला तळे तर कडच्या बैलाला खालनी वरपर्यंत अख्खी साथ देणार. काय काय बैलांचं काय होतं, मध्ये पळत नाहीत, निकालाला पळतात, तळात पळत नाही, ह्याचं तसं नाही. खालनी निघला की निघला, फक्त कडच्या बैलाने गाळा द्यायचा फक्त. माझे नाव महादेव संपत मांगरे, मी बैलाचा मालक. विषय असा आहे, ही वासरू लहानपणापासून असं जपलं की त्याला बायका पोरांचं, मुलाबाळांचं त्याला काहीच कमी पडलं नाही. म्हणजे असं त्याला कुणी हात लावा, कसा हात लावा, गोंजरा काही कसं करा, अक्षी व्यवस्थित ते करणार. बरोबर, म्हणजे अगदी घरातल्या कुटुंब मेंबर. बाया माणसाला अजूनपर्यंत त्यांनी धक्का लावला नाही. म्हणजे तुम्ही एकदम त्याला घरातल्या सारखा घरातला एक मेंबरच समजलाय आणि तसं तरी तुम्हाला जीवी लावलाय. हा, जीवही लावलाय. आता तुम्ही सांगितलं की घरच्या गाईचं वासरू आहे, जसं सांगल तसं वागणार आहे. त्याला सांगितलं देवळाच्या पायरीला उजवा पाय लाव तर ते उजवाच लावणार. त्याचा बर्थडे केला मध्ये, बर्थडे केला तर त्याला सांगितलं उजव्या पायानेच काप, तर त्याने उजवा पायच फक्त असा टेकावला, केकवर सुद्धा दाबला नाही. म्हणजे त्यांनी सांगल तसं वागतं ते. आता जरी त्याला म्हणलं माझ्या हातात उजवा पाय दे तरी देणार. सांगितलं त्याला ना की तुला गोंजारतोय, तो पाय वर कर, पाय वर करणार. मी सांगल तसं ती करणार नाही.
म्हणजे एवढा जीव तुम्ही त्याच्या एवढा लावलेला जीव आहे आहे. त्याच्यावर. अगदी तुम्ही आता बोलला की घरच्या गाईचं वासरू म्हणजे घरच्या गाईचं लहानपणापासून तुम्ही वासरू, त्याला सांभाळलेलं आहे. लहानपणापासून. हा म्हणजे फॉल झालं त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं कुठेतरी शर्यतीमध्ये आपलं नाव नाही, बरं आमचं नसेल. त्यावेळेचं काय नियोजन नव्हतं, त्यावेळेचं काय असं नियोजन हा. नव्हतं. पण ते एकदा बनलं की ते पोरांनी जी त्याला जी बनवलं त्याचा ते नादच पोरा केला. बरोबर. बाकी काही नाही. त्याला अक्षी चटणी भाकरी सांभाळल्या का सांभाळलाय, काय नाही त्याला की एक्स्ट्रा रतीब काय दिलाय, एक्स्ट्रा काय केलंय असं काही नाही. वाळकी तर वाळकी, वैरण वली तर वली, जसं टाकल तसं ते खाणार आहे. तुम्ही आता काकांनी उल्लेख केला नाही का की बाबा बैलगाडा शर्यत आणि बैलगाड्यातला बैल सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. सोपी गोष्ट तर नाही. मी प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगत असतो काका की एखादा पैलवान सांभाळलेला परवडेल, हा. परंतु एखादा बैल सांभाळणं, एखादा नंदी आणि ही सांभाळणं वासरू घरच्या गायचं असताना घरी तयार झालेलं आहे, असं काही इकत वगैरे तसली भानगड नाही, घरच्या गायचे. आणि ह्याच्या पाठीवर 2 खोंड झाली. आत्ता परत एक तिसरं झालेलं आहे, हाय आपल्या पाठीमाग. आता तुम्ही पाहताय अगदी आपल्या 3 तालुक्यामध्ये याचा नंबर आपल्याला पाहायला भेटतो नाही का. म्हणजे अगदी ते शिवपूरला नंबर मारला हवेली तालुक्यामध्ये, त्यानंतर आपल्या दांगोडीमध्ये नंबर मारला दांगोडीमध्ये. आणि बरेच गुलाल याच्या नावावरती आणि बऱ्याच प्रसिद्ध अशा बैलगाडा मालकांना किंवा बैलांना त्याने हरवलेले नाही का. एवढंच नाही, ते 1 लाखाची जोडी होती आता विंगच्या शर्यती होती 2 वर्षापूर्वी. त्या बैलाला टप दिले तर एवढं त्याचा उदो झाला काय की नको इतका उदो झाला. तिथं त्याला लगेच मागणी आली. म्हणलं आम्ही मागाय द्यायसाठी नाही कितीची मागणी केलेलं, आली आमची होती हाऊस होती म्हणून. त्याला जवळजवळ 7 का 8 लाखाची मागणी आली ती तिथंच पहिल्याच फेऱ्याला. तिथून जी त्यांनी जी झेप घेतली आतापर्यंत त्यांनी गुलालच घेत आला. बरोबर. म्हणजे 8 लाख म्हणलं की बऱ्याच जणांची नाही का, बरेच जण 8 लाख बघितले की आज हा, बोललं एखादं की विकून टाकू म्हणलं आपण. असतं चला देऊन टाकू, पण नाही आम्हाला किंमत द्यायचं चांगली किंमत नाही. देते. आमची हाऊस पूर्ण करायची आहे. म्हणजे माझी हाऊस तर पुरी झाली जमाई, बरोबर. पण पोरांची हाऊस पूर्ण झाली पाहिजे. हा, हा. एवढ्यासाठी ते आम्हाला काही विकायसाठी नाही केलेलं आम्ही आज तयार. तुम्ही म्हणलं नाही का हाऊस म्हणजे तुम्ही काहीतरी अपेक्षा ठेवता होत्या याकडून हा. नाही का, तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात का उद्यावानी. हा, अपेक्षा जेवढी पाहिजे तेवढी पूर्ण केली. हा. की बाबा गुलाल आणावा, त्यांनी 10 आणावी, एखादी 4 जणांनी बघितली तर विचारलं पाहिजे की ही कशाचं आहे. ही हाऊस आमचं म्हणजे अपेक्षा होती, बाकी काय नाही त्याची थोडक्यात अपेक्षा. नाव करावं त्याने. नाव करावं ही ते अपेक्षा. नाव त्यांनी केले. अजून त्यांनी काय ते नाव अपेक्षा आहे केलं. का काका की बाबा अजून मोठ्या मैदानामध्ये खेळावा. नाही पाहिजे ना, तशी अपेक्षा आहेच की बरोबर. की मोठ्या मैदानात. आता पुशेगावच्या मैदानात त्यांनी किती एक अर्ध्या टांग्यानी का पाऊंडानी तर मागं पडला, नाही तर पुशेगावच्या मैदानात त्यांनी गट काढला होता. बरोबर. तुम्ही आता सांगितलं नाही का थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितलं की बैल एवढा छान आहे का आमचे बायका बोराला कधी त्यांनी धक्का लावला नाही. अजूनपर्यंत त्यांनी धक्का नाही लावला. नाही का. म्हणजे आपण पाहतो बघा आता मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगत असतो की मुक्या जनावराला तुम्ही जेवढे जीव उत्ताव त्यापेक्षा जास्त तो प्रेम करत असतो नाही का? म्हणजे माणूस हा सापासारखा रंग बदलेल सगळ्यासारखा, हा. परंतु जेवढे प्राण्यावरती मुकं जनावर जेवढं जीव लावाल ना तेवढं ती तुम्हाला जीव लावणार, ही गॅरंटी. हेच नाही, कुठलं मुकं जनावर असू द्या, रानचं पाखरू असलं ना त्याला जरी 2 वेळा 3 वेळा जर खायला टाकलं ना तर ती रोज येणार रानात. काका तुम्ही आता सांगितलं ना का पुसेगावच्या मैदान, असं वाटतं का पुसेगावचं मैदान असेल किंवा असं जुनं बैलपोळ्याचं मैदान असेल माळशिरसचं, हा. त्या ठिकाणी आपला नंबर यावं. नाही वाटतं की प्रत्येकाला वाटतं. बरोबर. जो जाणार आहे त्याला प्रत्येकाला वाटतं की ज्या त्या गावात आपल्याला कमीत कमी गट पास व्हावा. तुमचा नंबर तर राहू द्या, पण गट पास झाला तरी केवढं अभिमान वाटतो. म्हणजे पैशाची अपेक्षा नसते फक्त पैशाची अपेक्षा नाही, बरोबर. पैशाची त्याच्यासाठी कधीच अपेक्षा नाही. गावाचंही प्रेम त्याच्यावर. गावाचे बी जवळजवळ 50-60 पोरं होती त्याच्या मागे लगेच. काका आता तुम्ही पाहताय ना का की आता बैलगाड्या संघटना म्हणले की तरुण पुढे थोडीशी वायबल होत चालल्यात नाही का, बरकटच चालल्यात, त्यांना काय संदेश होता काका तुम्ही. नाही कारण त्यांनी जुने माणसं आहे तुम्ही नाही का, त्यांनी जुन्या जास्त गोष्टी- वायबल बी नाही झालं पाहिजे, मापात सगळं झालं पाहिजे. बरोबर. ते बी करा, तुमचा प्रपंच बी करा, विषय तो नाही, पण दोन्हीत तुम्ही साम्यवन खेळा. तुम्हाला पहिल्यापासून आवड होती का, देवा आल्यानंतर तुम्हाला आवड. नाही जसा आमचा जन्म झालाय तसा आम्ही जनावरातच आहे, त्यामुळं जनावराचे हाऊस कायम आहे आम्हाला. आता माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर असताना मी बैल 2 पाळलेत. बरोबर. नाही बघितलं तुमच्याकडे बाकी ट्रॅक्टर पण आहे. बैलांना काही नाही उद्योग, नांगरट नाही, काय नाही, काही नाही. बैलांनी फक्त पाभार ओढणे एवढंच काम आहे, तरी मी बैल सांभाळलेत. म्हणजे एक आवड आहे तुम्हाला आवड नाही का. आहे. हा
आणि तुम्ही नाही का आता पाहत असता तुम्ही असं सांगितलं की तरुण बघा कामधंदा करत नाहीत, बैलगाड्याकडे जास्त वळतात नाही का. आता तुम्ही सांगितलं तुम्ही ट्रॅक्टर शेती वगैरे सगळं करून हे बैलाचं नाद करा. बैलाचा नाद. तरुणांना काय संदेश द्याल काका तुम्ही? तरुणांनी ह्याचा बी नाद करा, पण तुमची जी काय लाईफ आहे ती बी जरा तुमची जी काय लाईफ आहे ना, बरोबर, समजा नुसत्या बैलगाडीवर तुमची लाईफ होणार नाही. हार जीत आहे, आज हारला तर उद्या जिंकताल, उद्या जिंकला तर परवा हरताल. हे सगळी हेच आहे, म्हणजे गर्व नाही केला पाहिजे. गर्व नाही केला पाहिजे. आता गर्वानीच काय होते, प्रत्येकाचं घर खालीच असते. बरोबर. बरं आता तुम्ही पाहता काका असं म्हणलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पण असं म्हणलं तर माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थाशी नाही का, म्हणजे आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. बरोबर, तुम्ही मुख्य जनावरची सेवा करताय. आता आजकालची पूर्ण आई वडिलांचं काम ऐकत नाही, शेतातले कामं करत नाही, फक्त बैलगाड्या शर्यत बघायला जातात. त्यांना काय सांगताल काका तुम्ही? नाही, त्यांनी काय केलं पाहिजे, तुमचं हौस आहे बैलगाडीची शर्यतीची बरोबर. ते पूर्ण करा, पण तुम्ही आईबापाची बी सेवा करा. आईबापांनी जी काय काम सांगितलंय ते बी करा. ते सगळं करता करता तुम्ही बैलगाडीचा नाद पुरा करा. तुम्ही नुसता बैलगाडीचा नाद पुरा करू नका, तुम्ही सगळं लाईफ मध्ये करून घ्या. बरोबर. आज तुमचं जेवढं जीवन आहे तेवढ्या जीवन मध्येच तुम्ही जे काय करायचंय ते करणार आहे. खूप छान काकांनी सांगितलं नाही का, कामधंदा नोकरी व्यवसाय सगळं करून हे सगळं सांभाळलं पाहिजे. इथे बघा आपल्याकडे देवा बैलाचे एक फॅन म्हणलं तरी चालेल, एक कट्टर समर्थक म्हणलं तरी चालेल, अण्णा आपल्यासोबत आहेत नाही का. अण्णा तुला बैलगाडीची आवड कशी काय निर्माण झाली? त्यांची पहिला आवताच्या बैला बसली लागली, आपण आवता जायचं बैलावर, आवता आणायचो, तसं बैल निर्माण झाले गोठ्या आपल्या गाईला, त्यामुळे बैलाची नाद लागला. आपण पहिला फेरा काढला होता बैलाला आसवलीला, आसवलीच्या माझं नाव मयूर आपला समोरच्या त्याने गाडी आणली ती, वाटराचा हे होता आमदार तेव्हापासून बैल पळला. मग बैल आपण कवचच्या भाटीवर फेर काढलं, त्यानंतर जी आवड निर्माण झाली ती देवामुळे निर्माण झाली. आणि असा विषय झाला की एक मैदान भरले तर आसवली पहिलं मैदान बंदी उठल्यास तर ओपनचं मैदान भरलं तर आपण अक्षर दाबले नसतापूर ते तेव्हा वासरू 8 महिने होतं आपलं, त्यांच्या बुत्या बैल आणला होता तेव्हा वासरू लढत दिली ती, एवढंच बच्चा होता कमर एवढाच, तेव्हा बैल लय पळला होता. तेव्हापासून आवड निवारण झाली ती झालीच. त्या बैल 2-3 महिने पळा, आपण फेर गेलो पण विकच्या महिन्यात दिघा गेला तेवढा. त्यानंतर असं नाही का बिनजोडला बादशाह होता 3 वर्ष, 3 महिने बिनजोड कधी धरली नाही बैलाची. त्याबद्दल काय सांगशील? 3 महिने बॅगर सोडायचो, सगळं कुठं नाही पडायचं. आपण मग जर किती वेळ राहतो गुलाब राहतो पैसे होतो पैसे पण रिस्क धरली नाही बैलाची. बरोबर. तू आता म्हणलास नाही का देवाने तुझ्यावरती आवड निर्माण केलेली नाही का, देवाबद्दल काय सांगशील तू? देवाची काय खासियत आहे? म्हणजे खासियत बैलाची बैल पाहिजे असं ऐकतो, सुट्टीला म्हणलं बैल नेहरा उभा राहतो मागे येतो मागे म्हणतो देवगुणी बैल पाहिजे असं बैल चढतो आपल्याला पाहिजे असं बैल मागे येतो. आणि ज्यामध्ये आपल्याला लढत दाखवायचं ते बैल लढत करतोच. बरोबर, म्हणजे जिथं आपल्याला जिंकायचंय बैल पण ओळखून दिलं नाही ना त्याच्या मग गाडी मारल्या असा विषय केला. काय काय झालं म्हणजे पैसे दे ही दे, आपण पैसे देऊन पडलो आपण. आणि आपली उंच्या महिन्यात तमाची ड्रायव्हर विंग त्यांनी पायरा केला, आपण पैर केला आपण पैराला आपण आपल्याला फसवलं. मग तेव्हा त्यांनी तो बैल घालून आपला सरजा वाजेवाडीचा, तेव्हा आपण त्या ड्रायव्हर पुढे जाऊ आपण गटपास केला विंगला. गटपास केला आपण नाही का, उल्लेख केला तू आता उल्लेख केलाच नाही का, 3 महिने ते गाजवलेच होते, पेरायला लय फोन आले असतील ना रे? तेव्हा पहिला फोन यायचं पण माणसं काय म्हणायची सागर तुमचं तुम्ही करायचं, आपण काही कामा नाही कुठं काय नाही. बरोबर, आता आपण काम झालं होतं आपलं बैल पण एवढं पुरवलं नव्हतं ना, असा विषय होता. पण बैल आपण पळला पहिला आपलं नाव केलं तेवढं पाहिजे एवढं नाव केलं, फक्त एकच राहिलं आणि तेच झालं माळशिरचं परवा मैदान हिंद केसरीचं बैल आपण तिकडे पळत नाही. आणि ते क्षणाला आपला बैल त्या दिवशी कडे पळला, आपल्या गट नेला पहिला गाडी म्हणली होती कडे पलीकडे लखन आणि हे पळवलं फायजर राव, ती गाडी तिकडे पळवती, ती गाडी आपली मारली गाडी असा विषय नाही. पण आपण पहिल्या कडे पळला आपल्या आनंद वाटला इथेच, ती मी आपला आनंद झाला. जेव्हा बैल कडे पळा पण कधी कडे पळतच नाही, हे विषय बैलाचं खाशीत मी बैल दुखायला जात नाही पळतो. गाडी माझा काय बिगारा बैल गाडी लावून गाडी मांडली काय केली तरी पहिल्या बसली बैल कचित पळत आला. आता आज दुसरं झाला ना तर बसली बैल गाडी बांधून पळतोय, आज बैलच्या गाडी कुठली सोडली नाही गाडी बांधली काय बैल गाडी बांधून पळतोय. पायऱ्या आपण मागे राहिलो बैल आपले पायऱ्या कोण देत नाही, सर्वसामान्य बैल राहिलो आपला. बरोबर, हे विषय चांगला पाहायला भेटल्यावर नक्कीच वाद आपल्याला पाहायला भेटेल देवा नावाचं. आपल्यासोबत पहा आता देवाचे अजून एक फॅन अमित मांगरे पण आहेत आपल्यासोबत नाही का. अमित दादा तुम्ही पण आता सुरुवातीला असं बोलत होता गप्पा चालू असताना तुम्ही बोला की नाही का तुमची आवड पण देवामुळे निर्माण झाली, कशी काय नक्की देवाने जादू काय केली तुमच्या? फक्त देवामुळेच. आणि गुटाळ्यात दुसरी कोण ज्यांनी बैल घेतल्यात गुटाळ्यात देवामुळे सगळ्यांनी शर्यतीची बैल घेतली. म्हणजे त्यानंतर मी पण आणला बैल, मी पण देवामुळे बैल आणला.
म्हणजे सगळ्यांनी जेवढ्यांनी शर्यतीची बैल घेतले देवामुळे घेतले बैल. आता तुम्ही बोलला होता नाही का की ती शर्यत जिंकल्यानंतर तुम्ही म्हणलं देवाला की बाबा तू फक्त जिंक, नंतर आपण बाबा आनंद गुलाल डीजे सगळं करू, आणि तुमच्या पण जिंकल्यानंतर डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्या पण डोळ्यात पाणी आलं नका. म्हणजे तुम्हाला काय वाटतं जनावरांमध्ये पण भावना असतात का? भावना आहेत ना त्याच्या. देवा म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला होता त्या दिवशी की देवा तू पळ, जोरात ओरडत होतो मी. म्हणजे मी ह्याला होतो व्हिडिओ काढत होतो, एक जोडीदार माझा अजित साठाले म्हणून तो व्हिडिओ काढत होता. मी त्याच्या जरी मी जोरात आवाज दिला देवाला, त्यांची जरी गाडी फटलून परत त्यांची ह्याला आली होती, म्हणजे तासाला आली होती, ते पण घासाघाशी मी चालली होती. फक्त मी जोरात ओरडलो. म्हणजे देवाचा मालक आहे सुस्मित मांगरे, पण दुसरा मोठा ह्याचा भाऊ शुभम मांगरेचा, आम्ही दोघं ओरडलो. देवाने पुढे आला, आम्ही दोघांनी देवा ते सुमित मांगरे त्याला धरलं, मी ह्याला धरलं. आम्ही म्हणलं डोळ्यात म्हणजे अक्षरशः ना काटा झाला होता अंगावर त्यावेळी. बरोबर. आता तुमच्याकडे देवा आहेच, पण अजून काही नवीन खरेदीचा काय विचार वगैरे? नवीन खरेदी आता ह्याचीच 2 भाव आहेत. ह्याची आजी पण इथं, ह्याची आई पण इथंच आहे, आणि आणि ह्याची भाव आहेत 2. एक काय नाव होतं शंभू आणि ह्याचं पक्षी, अशी 2 आहेत. आणि नवीन खरेदी आहे म्हणजे त्यातल्या चालतं. त्यानंतर पिस्टन घेतला आम्ही एक, तो पण पिस्टन पब्लिकचं विताडे तिथं नारायणपूरच्या मैदानात. त्याला फेरा काढला आम्ही, असंच म्हणलं चला टाइमपास, ह्याला पण नेला होता त्याला पण नेला होता. म्हणलं बघू तर आपण काय करतोय. ह्या रावल्यावर त्यांच्या शिंदेवाडीवाल्यांच्याच बैलावर झोपला होता, पण बैल असला कडनी आला जोरास, सुट्टी नाही दिली बैल. बारीक होता तो पण पिस्टन, त्यांनी पण जोरास म्हणजे पब्लिकनी पळला. तो पण आता पळतोय, पण अजून छोटा असल्यामुळे त्याला जास्त पळवत नाही आम्ही. पण आता दादा थोड्या वेळापूर्वी बोलले की नाही का, की आता मी प्रत्येकाला कायम का सांगतो, कारण बघा आता आजकालची तरुण पिढी काय करते, कामधंदा न करता त्यांनी सांगितलं की त्यांचा बैल एवढा चांगला पळतो, तरी सुद्धा ते काय करतात पोल्ट्रीचं काम ते आवरून गायगडबडी आवरून ते तुम्ही ते बाकीचं करत असता नाही का. तरुणांना काय संदेश देतात नाही का? तरुणांना काय काम करायची. तो शुभमचं पण वगैरे केकचं वगैरे दुकान आहे विंगला. पोरं सगळी कामाची आहेत आमच्या शिकवून, म्हणजे ही फिरणारी नाहीत, सगळं करून कामधंद करून करणारी आहेत. जरी शुभमनी जरी म्हणला मी आज मैदानाला गेलोय फ्रीज चालू करायचा केकचा, तरी कोणी शुभमनी फोन करावा फक्त की लगेच कोण जाणार आहे, कोण नाही म्हणत नाही. देवा गेला ना पळायला, शुभमनी सांगितलं ना फ्रीज बंद करायचा किंवा केकवाला आलाय केक आपली फ्रीज मध्ये ठेवा, तरी जाणार. परत शुभमच्या शेजारी एक मेडिकलवाले आहेत, त्यांचं नाव काय सुरेश मांगरे, त्यांना जरी सांगितलं की बाबा केकची गाडी आली आमची तेवढे दुकान उघडून ही करा, तरी ते ठेवणार. सगळी कामं करून सगळी जाणार. त्यामुळे ज्याला लयच काम अर्जंट आहे ते काम ते आवरून मग मैदानाला जाणार. मागणी पण जाणारी भरपूर. देवामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण झाली. हो वेगळी म्हणजे ह्याच्या मैदानात पोंबर्डीच्या मैदानात सेमीफायनलला वासरू खाली गेलो होतं, आणि मी असं आपलं उभं राहिलो होतो, आयला देवा या घाटात आपली गाडी बसेल का, हे पण ऐकलंय मी लोकांकडून की बाबा ह्या घाटाला देवा आहे म्हणलं, देवा आहे आपला नंबर 100% जाणार, हे पण ऐकलं. तेवढं जरी नंबर नाही केला त्या मैदानात तरी आम्ही सेमीफायनलला बाहेर निघालो होतो, पण ते आनंद झाला की बाबा देवाला घाबरणारी पण लोक आहेत ह्याच्या मैदानात. म्हणजे बरोबर. म्हणजे असं हा बैल असं आहे की भल्या मोठ्या मोठ्या बैलांना त्यांनी काम फोडलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जर पाहिलं हे सगळे जे बैलाचे नक्की तुम्ही म्हणलं मालक अजून एक असं नक्की किती जणांमध्ये हा बैल? म्हणजे मालक म्हणजे काय, ती दोघं तिघ आहेत मालक ते एकच आहेत. म्हणजे बैल पळतो किसन बापू मांगरे यांच्या नावाने. त्यांची पण एक खासियत सांगतो की संध्याकाळी जरा थोडं घेतात, संध्याकाळी जरी आले ते असा माणूस आहे की त्यांचं दुकान आहे विंगला, तर ते त्या बिस्किट त्या वासरासाठी खास 2 बिस्किटचे पुढे घेऊन येतात दररोज संध्याकाळी. वासर त्याशिवाय गोट्यात बसत नाही. ते येणार 11:30 वाजता दुकान बंद करतात, येतात गोट्यात बिस्किट वगैरे चालणार. त्या पार्लेजी खातो याला रत्तीप, म्हणजे मी तर आठवतो ना त्याला रत्तीपाचं काम याला पार्लेजीवर बैल आहे आमचा. पार्लेजीची बिस्किट तो मालक टाकणार तेव्हा तो बैल खाली वाचणार. बैल त्यांच्या नावाने बोलतो किसन बापू मांगरे गुटाळकरांचा देवा म्हणून ती गाडी पळते. तर ते मालक पण आता दुकानात असेल त्यामुळे ते आले नाहीत, पण ते बिस्किट टाकतात दररोज. मी बघितलंय कारण मी पोल्ट्री संध्याकाळी ह्याच रोडनी जातो, तर मी ते आले की बघतो बापू बिस्किट आणलेत का आपल्या बैलांना, आणल्यात आम्ही. हे बघ 2 पुढं पार्लेजीचे, त्याला 1 देणार आणि जी 2-3 गाय आहेत त्यांना 1-1 बिस्किट देणार, असे बापू आहेत आमचं. बरोबर. आता तुम्ही सांगितलं नाही का की असं जीव, आता तुम्ही मागाशी एक भावनिक क्षण सांगितला, अजून एक असा कुठला भावनिक क्षण आहे का हो? क्षण भरपूर येतच न सांगणारे आता आठवत नाहीत, पण लय क्षण आहेत देवासारखे. देवाला म्हणजे ना दिवस आता दिवसाचं पोल्ट्रीत काय काम नसतं आमच्या, दिवसभर मोबाईल लावायचा त्यासाठी बस. आमच्या घरचे पण काय म्हणणार नाही बाबा काय बाबा थांब देवा पळतोय, मग आमची मम्मी पण मोबाईलवर लावणार मला लावून दे, मला देवाचा गड बघायचं. सगळ्यांना फोन करणार मीच किंवा आज देवा आता हा, म्हणजे ह्यांना फोन मी करणार देवा कुठल्या गटात आहे, ह्यांच्या घरच्यांना आमच्या घरच्यांना सांगणार ह्या गटाला देवा आहे. म्हणजे अख्खी गुटाळ आता एक काय नाव आहे समर्थ मांगरे म्हणून आहे, त्याच्या म्हणजे त्याचा काय एवढं छोटं पोरग आहे, तो पण पप्पांना म्हणला की माझ्या बर्थडेला देवाच्या फोटोचाच केक आणायचा तरच मी केक कापणार. बघा म्हणजे त्याला काय म्हणजे ते कधी शर्यतीला नसतो किंवा काय नाही, तो आपला येतो हाय फॅन देवाचा,
त्यांनी पण केक देव म्हणला मी केक कापला तर देवाचा फोटो ठेवायचा देवाचा, तर त्याने तो केकवर देवाचा फोटो टाकला आणि मगच ते केक कापला म्हणजे त्यावेळेस. आता बोलला नाही का तू देवाचा गट तुमची आई सुद्धा बघती ना, घरच्याकडून कसा सपोर्ट असतो दादा? घरच्यांकडून मग देवासाठी घरचे म्हणणार पण नाही बाबा तुला आज नाही ना लय लांबे मैदान लय वेळ जायला लागेल तुला, टाकतो आम्ही खाद्य, जा तू दादांना घेऊन जा, आम्ही टाकतो. घरचे पण सपोर्ट करतात, मम्मी बघतात, पप्पा बघतात. आता काल बिंदूर होता आमचा, जरी ह्या बैलाचा आधी बिंदूर झाला होता आम्हाला सुतक होतं त्यामुळे आम्ही नंतर केला आमच्या भाऊकीने, तरी मी पाऱ्याला म्हणलं पाऱ्या जर वासरू येणार असेल तरच आम्ही बिंदूर काढल. तर ह्या पाऱ्याने म्हणजे शुभम मांगऱ्यांनी वासरू सजावलं, पार 6 वाजता सजावलं त्यांनी, म्हणजे त्याच्या शेतातली काय कामं असतील त्यानंतर सजावलं वगैरे, आणि मग आम्ही बेंद्राला 2 बिंदूर केले त्याचे आम्ही, म्हणजे आमच्यावर पण एक आणि ह्याचा आता सेपरेट पण म्हणजे आधी पण झाला होता बेंद्रा दिवशी बिंदूर पण झाला होता त्याचा. एक कॅमेरामॅनला एक नम्र विनंती आहे, रजित सर तुम्ही जरा त्या डोळ्याकडे बघा. आता पण भावनिक क्षणाचा उल्लेख केला, आता तुम्ही बघू शकता की धार लागली त्या डोळ्याला, खरंच रडायला लागले. दादा नाही का एक रामनवमीचं मैदान मला आठवतंय, आपल्या बोरच्या रामनवमीच्या मैदानामध्ये अख्खं मैदान एकीकडे देवा देवा ओरड होतं ना, की नक्की काय किस्सा होता दादा तो? काय झालं होतं माहितीये का, रामनवमीच्या मैदानाला आमची गाडी वीरचा सुंदर आणि देवा ही गाडी होती 4 नंबर तासावरती, आणि 3 नंबर आणि 2 नंबर तासावरती शंभूबाजी खडक वाचला. म्हणजे आमचे मित्रच आहेत, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन लय भारी असतं बैलगाडा क्षेत्रांना, म्हणजे नवीन पिढी त्यांचं मार्गदर्शन खूप भारी असतं. निखिल शेट कोरडे आणि प्रवीण शेट दसवडकर, तर त्यांचा कृष्णा. तर आमची पोरांना लय बैल आवडत, म्हणजे ते शेटला आवडतं, सगळ्या पोरांना समोर आवडतं शेटचा, निखिल शेटचा प्रवीण शेटचा. तर त्यांची गाडी शेजारी होती आणि आमची गाडी म्हणजे निकाल झाला 19-20 झालं, आणि तिथं आमची गाडी राहिली. ते शेठ आले आमच्या बैलापाशी आले, म्हणजे आमच्या मुलांना डायरेक्ट येऊन भेटतात, अभिनंदन तुमचं असं तसं. आणि परत त्यांनी म्हणजे त्यावेळी 2 पावत्या चालायच्या ना, डबल बैल पळायला चालायचं, त्यांनी परत पावती केली आणि आम्ही एकाच सेमीत लागलो. आणि देवा चालला 4 नंबर तासावनी, ते झालं 6 नंबर तासावनी, आणि शुभम चालला त्यांच्याबरोबर सोबत, दोघं खाली बोलत चालले होते. आला आपण परत एकत्र आलो, म्हणजे त्यांना असं म्हणजे हे वाटलं की आला आपण नाही पोरांना, म्हणजे आम्हाला चांगलं सांगतात पोरांना असं करा तसं करा. आमची गाडी परत आली आणि ते आम्हाला ह्याला सांगतात की तुम्ही आमचा आता कार्यक्रम करणार, म्हणजे हे त्यांनी सांगितलं. त्यांच्यावर जे बैल होता, आता ते आमचे ते चांगले मित्र आहेत नाना पिसे पटरवाडीचे, त्यांना असं जागतो होती बरोबर, त्यांच्याकडे पण इंदकेश शिरपे बाले नाना म्हणले आता आपल्यातच लढ होणार दोन्ही बैलांच्या. आणि झालं तसं, गाडी सुटली आणि आमच्या उरावर गाडी आली, नाशिकची का नगरची गाडी होती, नाशिक रिंगी होती, ती आमच्या गाडीच्या उराव आली. पण गणेश ड्रायव्हरने काय केलं, बैलाला दुखापत होणार म्हणून गाडी जरा हातात ठेवली, असे कॉपर खडी टाकून ती गाडी बाहेर काढली, तासा लावली, परत पुढे आलं की परत एवढ्याचा निकाल झाला, अर्ध्या फुटाचा निकाल झाला. म्हणजे नाशिक रिंगी उराव आल्यामुळं. नाही तर तिथं पण तुमचा नंबर आला, तिथं नंबर आला असता, पण त्याला काय झालं गाडी उराव आली, पण ड्रायव्हरने बैलाला सांभाळून घेतलं, कारण कसं होतं बैलाला दुखापत नाही झाली पाहिजे, कारण जर बैलाला गती आणि त्या जर रिंगीत जर चाक अडकलं तर बैलाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे ड्रायव्हरने सांभाळून घेतलं, फक्त एवढा टाकाटाकीत निकाल झाला. आणि नंतर मग ते शंभूबाजी निखिल शेट आपले म्हणले आपण एक मैदान पळू, मग आम्ही उमऱ्यात पळलो, त्यांच्या उमऱ्यातच पळलो ना, उमऱ्यात पळलो स्वतः निखिल शेटने, तिथं आम्ही तिथं त्यांचं म्हणजे ते पळलो तिथं, आणि तिथं गादा होत्या बक्षिसाला गादा होत्या, आणि त्यांची पोरं आली म्हणली ते गादा द्यायनात आयोजक, ते निखिल शेट आले, प्रवीण शेट आलते ना, प्रवीण शेट आले म्हणले मला कुठे द्यावाचं, आम्ही गेलो त्या पोरांना म्हणले तुमचं काय, मग ते आले म्हणले हे द्या गादा, डायरेक्ट गेले म्हणले गादा घ्या आणि जावा घरी. म्हणजे आमच्या पोरांना त्यांचा ग्रुप लय आवडतो, शंभूबाजी ग्रुप खडक बसला, आणि त्यांचंही तुमच्यावरती प्रेम आहे. त्यांचं म्हणजे आमच्या पोरांना चांगलं सांगतात, येतात पोरांपाशी बसतात, बेळ एकत्र बसतात, म्हणजे असं मार्गदर्शन करणं खूप चांगलं म्हणजे महत्वाचं आहे, आणि ते खूप चांगलं मार्गदर्शन करतात. बैलगाडा क्षेत्रात आहे ना आदर्श घ्यायचा तर 2 मालकांचाच घ्यायचा, निखिल शेट कोरडे आणि प्रवीण शेट दसवडकर, बोलताना स्पष्ट बोलतात, मनात काय ठेवत नाहीत, दोघं माळकरी येतात, दोघं माळकरी. आता त्यांची बैल रथाला पालखीला होती, आमच्या सगळ्या पोरांना आमंत्रण, माऊलींच्या सेवेला तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराजांच्या सगळ्या पोरांना आमंत्रण, मला फोन केलता, सगळ्या पोरांना घेऊन ते मिरवणूक होती नांदेड सिटी मध्ये, सगळ्या मुलांना घेऊन या, पण ते आता कसं शाळेत सगळी शाळेत आहेत, आता आम्ही काम करतो, मी कामाला आहे, सगळ्या पोरांना घेऊन या, गाडी करून घेऊन या, मी गाडी पाठवतो वाटलं तर, पण तुम्ही या कार्यक्रमाला फक्त. शेवटी कसं असं वाटतं का बैलगाडा क्षेत्रामुळे नाही का आपलं, आता बघा बैल पळत असताना आपले विरोधक पण निर्माण होतात, परंतु या बैलगाडा क्षेत्रामुळे किंवा बैलामुळे आपले सलोख्याचे संबंधही वाढतात, मैत्री वाढत जाते, असं वाटतं का तुम्हाला? वाढतात ना. कसं होतं आता आमच्यातली पोरं कुणालाच काय बोलत नाहीत, आणि कुणाची गाडी मारली. आता एक प्रेक्षणीय किस्सा म्हणजे असा होता, ह्याचं मैदान होतं आपलं अनिल नाना सावलींचं मैदान होतं बोरच्या, आमदार केसरी ते हे होतं अनिल नाना सावलींचं मैदान होतं,
त्या मैदानावर किस्सा असा झाला, ह्याला सगळ्यात जास्त गाडवला बाबू ड्रायव्हरने देवडीच्या बाबू ड्रायव्हरने गाडवला. आणि बाबू ड्रायव्हरची गाडी 1 नंबर तासाव आणि देवाची गाडी 2 नंबर तासाव. देवाची गाडी, आणि त्यावेळेस काय झालं, बाबूला म्हणलं गाडी आणायची देवाची. बाबू म्हणलं येतो मी. बाबू येतो म्हणला, आणि नंतर बाबू म्हणला गाठात मी शेजारी तुमच्या. आणि नंतर मग पोरं म्हणली आपण दुसरी पावती बघू, बाबूची विरोधात आपल्याला पळायचं नाही. बरोबर. तर बाबू म्हणला नाही, म्हणला तुम्ही पळा, कसं तुमची पावती मधनी आहे, परत पावती भेटते नाही भेटते. म्हणला पळा तुम्ही, म्हणला माझा बैलकडे पळतो राहणार, कारण पहिला गुलाल केला बाबू ड्रायव्हरच्या रानावरती. मग बाबू म्हणला ना तुम्ही पळा. बाबूची गाडी कडला 1 नंबर तासाव, आम्ही 2 नंबर तासाव. 19-20 निकाल झाला, निकाल घेतला. तिथं निकाल घेतला, आमची पोरं ज्यावेळेस गट पास करतो सगळे उड्या मारतात, सगळे हे करतात. पण तिथं बाबू ड्रायव्हरच्या गाडीने म्हणजे टाकाटाकीत मार खाला. एका तोंडात नाव झाला नव्हता. सगळ्या पोरांनी गप आली, एकही ओरडला नाही. हलगी वाजवायला सांगितलं, हलगी वाजवायची नाही, कारण जी गाडी होती कडची ती आमचीच गाडी होती. बाबू ड्रायव्हरची राणा विजय झाला तुमच्यापर्यंत. कसं असतं कधीतरी नाही का, मित्र समोरची पण गाडी, ते पण एक दुःख झालं. मित्रच नाही गाडी, कारण देवानी पहिला गुलाल केला मोरवाडीच्या मैदानात राणा बरोबर. म्हणजे आदत होता त्यावेळी देवा, आणि बैल भेटत नव्हती ना. तर बाबू ड्रायव्हरला फोन केला, बाबू बैल पाहिजे एक मैदान आदतचं पळायचंय. बाबू म्हणला पळू. आलो तिथं, आणि तिथं 4 फेरकडे पण 3 नंबर केला होता त्याच तासात. एकच नाही मोरवाडीला गट 6 नंबर तासाव, सेमी 6 नंबर तासाव. गटाला सामना झाला, सेमीला सामना झाला, गटाला पडलो 6 नंबर तास, सेमीला बी 6 नंबर तास सामना झाला, परत पडलो फायनलला बी 6 नंबर तास. पहिला गुलाल बाबू ड्रायव्हरने तिथं करून दिला त्या बैलावरती. त्यामुळे तिथं आनंद झाला, म्हणजे तिथं अख्खं गावचं तारं होतं मैदानावर, फक्त गुलाल झाला म्हणून बाबू ड्रायव्हर मुळे. त्यावेळेस पोरांना म्हणजे ते पोरं बी आपल्या बैलावर गाडी सोडायला, सगळी पोरं असतात ते बी. गुलाल म्हणजे मैदानावर जाताना गाडीत 6 जण 7 जण 8 जण गाडी जागा असेल तशी जातात. पण एवढं 20 किलोमीटर आहेत इथने, बोरच्या वरती कुठं मैदान आहे, सासवड पर्यंत मैदान आहे. बाकीची पोरं पण वैयक्तिक 6-7 जण गाडीवर 8 जण जातात. पण जर गट काढला आणि पोरांना कळतं, मोबाईलवर सगळे बघतात, आम्ही आता हे म्हणलं ना आम्ही घरनीवर लाईव्ह बघतो जातो, त्यांना माहिती असतं 4 टांग्याने गट काढलाय ना फायनलला गाडी राहणार आहे, डायरेक्ट तयारीच करून जायचं इथनी. बघा पहिलं कसं होतं दादा, की आता तुम्ही पहिला आपल्या बाजूच्या गावचं चिमण्या पण पळायचं नाही का, त्या काळात लाईव्ह नव्हतं. आता लाईव्ह झालेले नाही का, आठवणी पहिल्या बघा आता नंबर मारलेले पण त्यांच्या आठवणी नाही राहिल्या नाही का. परंतु आता लाईव्ह मुळे ते व्हिडिओ पण राहतात. काय बोलतात लाईव्हचं श्रेय, लाईव्हला किती श्रेय जातात? कसं आहे माहितीये का, सगळ्यात जास्त श्रेय एसटीचं लाईव्हला आपल्या भागातले. आणि आमचे जेवढं गुलाल आहेत देवा बैलाचं सगळे एसटीचं लाईव्हलाच आहेत. त्याचा आम्हाला अभिमान नाही. आपल्या भागातला मला आपलं शूट करतोय ना आपलं साठवून ठेवतोय. उद्या जरी आपण कधी रात्रीचं जरी चाललं उठून एसटीसी लाईव्ह ह्या मैदानाचं नाव, तरी त्यात आपला देवाचा गट सेमी फायनल सगळं दिसणार आहे. बरोबर, म्हणजे लाईव्हला पण श्रेय देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही पहिलं निकालावर बांधणं व्हायचे, परंतु जेव्हापासून लाईव्ह झाले, लाईव्हच्या नंतर काय झालं आता सगळं स्क्रीनवरती होते नाही का. म्हणजे लाईव्हला पण श्रेय देणं 100% योगदान निकाले लाईव्ह मुळे पारदर्शक व्हायला लागलेत. पहिलं काय व्हायचं, जुन्या काळात सांगायचे सगळे बाबा पंच म्हणले की निर्णय हे ते, पण आता ना लाईव्ह मुळे तुमचं किती 1 इंचाचा सुद्धा फरक कळतोय ना, निकाल आहे का नाही ते. आणि अन्याय होऊन एक पारदर्शक व्यवहार होतो नाही का. म्हणजे एवढं लांब न्यायचं अन्याय नाही व्हायचा, परंतु आता ते न्याय भेटायला लागला. लाईव्ह मुळे म्हणजे एकदम हे झालं, म्हणजे घर बसल्या सगळ्यांना बघता येते. मैदानावर जरी गाडीवर 4 जण गेली तरी अख्खं गावला बघतोय ना. दिल्ली पर्यंत झाला तर आमच्या गावात 2-3 जण मिलिटरीत आहेत. आमचा गावचा ग्रुप आहे, मोबाईलला ग्रुप आहे व्हॉट्सअपला, देवा ग्रुप गुटाळे. तर त्या ग्रुपला मेसेज टाकतो, आम्ही तर पहिला मेसेज टाकतो गट नंबर सांगा, तर निखिल मेसेज टाकतो ग्रुपला गट नंबर हा. मग त्याने मेसेज केला, मग सगळ्यांना कळतं की आज ह्या गटात पळणार आहे देवा. बरोबर, मग त्या एकाला कळलं की सगळ्यांना कळतं की मग माणसं लगेच टायमिंग झाला की ह्या गटात. पुसेगावच्या वेळेस आहे ना, आता गट कुणाला आहे हा फक्त आमच्या दोघात तिघांना माहिती होता. मी मैदानावर नव्हतो गेलो, निखिल यश आणि शिवमने गेलता मैदानावर गेलता. शिवमने मला सांगितलं असा गट आहे. तर काय झालं तिथं गट सांगितला, गट 57 गट होता, 55 गट होता आणि तास नंबर आमचा 4 होतं. मी मेसेज टाकला ग्रुपला होती तास नंबर 6 वरती गाडी, तास नंबर 6 वरती गाडी आहे. आणि निकाल झाला आणि हे सगळे म्हणले आपली गाडी बसली नाही, ही सगळी म्हणली गाडी बसली. नंतर आम्ही फोन केला काय झाला विषय, अरे गाडीत नाही बसली. त्याला म्हणलं 4 नंबर तास आपली गाडी आहे, आपल्या गाडीचा निकाल सामना झालाय, आपल्याला जायचंय. मग आम्ही इथनी 2 व्हीलर घेऊन तिकडे गेलो. आम्ही होतो 4थ्या सेमीत, जे पुसेगावचं हे घडलं सगळं 4थ्या सेमीत आम्ही होतो. 4 नंबर 5 नंबर तास शेजारी आमच्या तात्याचा रबर विंगच्या. आता आम्ही गेलो सगळे खाली, तात्या तळेकरची पोरं आम्ही सगळे आता एकत्रच ना तिथं आमच्या मैदानात गेले कसं असतं सगळे एकत्र असतो. आम्ही गेलो खाली, जिथे म्हणा लागली तुमची पोरं बैल सोडला की आमचा सोडा या, आमचा येतं की. आणि ज्यावेळेस आम्ही 4थ्या सीमेत गाड्या वळवल्या त्यावेळेस म्हणले तुम्ही आमच्या शेजारीचे की.
बैलगाडा कुठेही दाखवावं की गुटाची पोरं मैदानात निकालासाठी मांडलेत. नाही, हे खूप महत्वाचं आहे. गुटाच्या पोराचं तुम्ही जर पहिला सगळं मी 3 व्हिडिओ बघितले त्यांच्या नाही का, अगदी असं समुद्र गाडीचे टांगे होते बरोबर नाही का, समंदर होते परंतु कुठल्या प्रकारचा वादविवाद केला आणि ते पाहिजे. कारण तुम्ही पाहता आता बैलगाडा क्षेत्र जे आपलं आहे ते कुठेतरी वादविवादामुळे एक नाही का वेगळं क्षेत्र म्हणून ओळखलं जाते. बैलगाडा क्षेत्र थोडं एक भांडणाचं क्षेत्र म्हणून ओळखलं जाते. परंतु असा आदर्श मला वाटतं चांगल्याने सगळ्यांनी घेतला पाहिजे, घेणं गरजेचं आहे. नाही आमच्या मुलांचं मैदानात गेलं ना निकालाला भांडत नाही, नाही निकाल दिला डायरेक्ट निघून यायचं. आता ह्याला मैदान होतं, दुसरं तिसरं मैदान खेळलं ह्याला आयऱ्याला मोरव्याला आमच्यावर हरण्या पाळ्या भांडवल करायचं. आमची गाडी कडणी होती आणि कॅमेरा एकच होता, एका साईडलाच कॅमेरा होता तात्या शर्यत पुणे, दुसऱ्या साईडला कॅमेराच नव्हता. तिकडे आमचा निकाल होता. मयूर तोळेकर म्हणला निकाल दिला नाही तुम्ही घरी जा. पोरं म्हणले डायरेक्ट बैल गाडीत भरला आणि घरी आणला. कुठलाही वादविवाद केला नाही तुम्ही तिथं? पोरं म्हणलीत ना की आपला निकाल भांडायचा आहे, म्हणजे काय मोबाईलचा कॅमेराच होता की, पण तिकडून दिसलं नाही. म्हणले ह्यांना निकाल दिलाय. मयूर तोळेकर म्हणला मी सांगतो जाऊ दे आता हे सहकार्य करा आयोजकांना. पोरांनी बैल गाडीत भरला, असं धरलं नाही किंवा पुढचा वेळेला म्हणला तुम्ही चाललाय चला ठीक आहे, म्हणजे निकाल नाही दिला आणून निघून. वादविवाद करायचाच नाही ना, बरोबर. वादविवाद करून काय म्हणजे आज जे क्षेत्र आहे जे आपण नाही का प्रेम आपले नातेसंबंध चांगले बनवण्यासाठी बैलगाडा क्षेत्र चांगलं आहे नाही का, आपले आवड आणि प्रेम जोपासण्याचं काम आपण करतोय.